नमस्कार मंडळी भाजपच्या आणि विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात एक कुंभमेळा सध्या सुरू केलेला आहे आणि या कुंभमेळ्यात एखादा पाप केलेला व्यक्ती, एखादा भ्रष्टाचार केलेला व्यक्ती या भाजप पक्षाच्या कुंभमेळ्यात आल्यानंतर त्या ठिकाणी डुबकी मारल्यानंतर जे काही पाप असेल ते पूर्णपणे नील होते, जे काही भ्रष्टाचार असतील ते सुद्धा नील होतात। आता तुम्हीच बघा ना, जे काही अजितदादा पवार असतील आज अर्थमंत्री पद त्यांच्याकडे आहे, उपमुख्यमंत्री पद सुद्धा आहे। असे अर्थमंत्री असणारे अजितदादा पवार यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि 70,000 कोटीचा घोटाळा केल्यानंतर प्रथमतः एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ ते सुद्धा भाजपमध्ये आले, त्यांच्या पक्षामध्ये सामील झाले आणि अर्थमंत्री पद सुद्धा त्यांना मिळालं, उपमुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं। इतकंच नाही, जे काही आपले लाडके अनुभवी असणारे जे काही छगन भुजबळ साहेब आहेत, त्या छगन भुजबळ साहेबांना सुद्धा काही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांना सुद्धा या भाजप पक्षाने आत डोंबरला होतं, आत टाकण्यात आलं होतं, जेलामध्ये टाकण्यात आलं होतं। त्यांनी काय कांदा वगैरे खाल्ले आणि काही दिवसानंतर ते भाजप पक्षात परत एकदा आलेले आहेत। आता इतकंच नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात काही भूमिका बजावली आणि भूमिका बजावल्यानंतर त्यांना सुद्धा एक पद देण्यात आलं, ते सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी पात्र ठरले आणि अशाच पद्धतीने या भाजपच्या कुंभमेळ्यात परत एक नवीन एंट्री झालेली आहे। सुधाकर त्यांचं नाव सुद्धा येत नाही, सुधाकर काहीतरी बुडगळीवार हे का काहीतरी असं त्यांचं नाव आहे। त्यांनी सुद्धा या भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे। काल बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर यांच्या काय इड्या वगैरे असलेला म्हणून तर ते भाजपमध्ये येतात। कोणत्याही पक्षातला नेता असेल, कोणत्याही राजकीय नेता असेल, त्यांनी जर काही भ्रष्टाचार केलेला असेल तर भाजपपूर्वी ओरडून सांगायचं की अशा पद्धतीने जे काही भ्रष्टाचार झालेले आहे, अशा नेत्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू आणि त्यांच्या माध्यमातून जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं होतं। परंतु हे बुडगळीवार का काहीतरी सुधाकर यांनी तर 1993च्या काळात 1993ला जे काही रेल्वे बॉम्बस्फोट झाला होता, त्या सलीम कुत्तासोबत त्यांच्या सेल्फ्या होत्या, त्यांचे उठणं बैठणं होतं, त्यांच्या मुलाखती सुद्धा होत होत्या आणि अशा देशद्रोही अशा आतंकवाद्यासोबत जर या सुधाकरच्या कुठेतरी बैठका असतील, कुठेतरी संभाषण होत असेल, सेल्फी काढल्या जात असेल, तर अशा गद्दारांना हे जे काही भाजप सरकार म्हणते की आम्ही हिंदुत्ववादी आहे, आम्ही देशभक्त आहे, अशा लोकांना भाजपमध्ये का प्रवेश देतात नेमकं हेच समजत नाही। कारण तर ज्या पद्धतीने एखादा भ्रष्टाचार करणारा व्यक्ती असेल भाजपमध्ये येतो, त्यांना क्लीन चिट मिळते, त्यांना कोणत्या प्रकारचं भ्रष्टाचार त्या पाठीमागे राहत नाही, त्यांची ईडी वगैरे काही ते असेल ते सगळं माफ केलं जाते, पूर्ण भ्रष्टाचार या ठिकाणी आल्यानंतर नील होतं। मग भाजपमध्ये जे काही लोक असतील आणि भाजपचे जे काही नेते असतील ते नेहमीच ओरडून सांगतात की आम्ही कोणत्या प्रकारचं गद्दाराला क्षमा करत नाही, भ्रष्टाचाराला थारा देत नाही। मग अशा पद्धतीने भ्रष्टाचार करणारे लोक या भाजपमध्येच कसे काय येतात असाही प्रश्न आहे। कारण तर जे काही नारायण राणे असतील, नारायण राणे यांना त्या ठिकाणी हे बडगुजर आहेत, त्या बडगुजरनी नारायण राणेवरती सुद्धा जेवणाच्या ताटावरती सुद्धा शिवसेनेमध्ये असताना सुद्धा त्यांना उठवण्याचं काम करण्यात आलं होतं। त्यांचाच मुलगा नितीश राणे असेल, त्यानंतर तो काही राणे आहेत तो सुद्धा असेल, यांनी सुद्धा भाषा केली होती की अशा लोकांना थारा मिळणार नाही, अशा लोकांना आम्ही जवळ घेणार नाही। आणि तेच लोक नारायण राणेचे जे काही सुपुत्र असतील तेच म्हणतात आज की हे जे काही भाजपचे लोक असतील किंवा इतर लोक असतील ते आता हिंदुत्ववादी आहेत, भाजपमध्ये आल्यानंतर हिंदुत्ववादी होतात, 2 ते 2.5 वर्षात ते हिंदुत्ववादी आहेत, अशा पद्धतीची भाषा बोलणारे हेच लोक आहेत। आणि बावनकुळे यांना त्या ठिकाणी जे काही मस्जिद असेल त्या मस्जिदीमध्ये त्या ठिकाणी काही चक्र म्हणजे काही पत्ता वगैरे असेल, जुगार असेल, ते बावनकुळे हे खेळत होते, अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओ असतील, पोस्ट असतील, याच बडगुजरनी ते व्हायरल केले होते। आणि अशाच बावनकुळे जे काय आज बावनकुळे त्यांच्याच हस्ते त्यांना भाजपमध्ये प्रवेश देतात, हे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे। अशा पद्धतीने जर भाजपमध्ये प्रवेश दिला जात असेल तर मग भ्रष्टाचार करायला काहीच हरकत नाही असे लोकांच्या मनात येईल आणि ते सुद्धा भ्रष्टाचार करतील। कारण तर महाराष्ट्रातील राजकारण आपण पाहू शकता की कशा पद्धतीने गलिच्छ पद्धतीने झालेले, नेमकं काय या राजकारणी लोकांना सिद्ध करायचंय, खुर्चीसाठी कशा पद्धतीने खुर्ची टिकवता येईल यासाठी हे कोणत्याही थराला जाण्यासाठी
मागे पुढे पाहत नाहीत. आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि